एक आनंदाची अशी बातमी आहे की लय टेन्शन घेत होतो आणि फायनली आपलं टेन्शन दूर झालेलं आहे. काय झालं? हाताला लागलं? काय लागलं? हे लागलं? आपल्या घरात भूत आलंय बघितलं तू? हा? येडा बाबा नाही, भूत आहे भूत. भूत पांढर शिपट तोंड झालंय भूताचं, आहे का नाही? येडा बाबा आहे. थांब आलो 2 मिनिटात घरातनं. तर मित्रांनो फायनली आपल्या कलरचं बी काम चालू झालेलं आहे. फर्निचरचं काम आजचा लास्टचा दिवस आहे. तर हे बघा कलरचं पूर्ण पूर्ण पांढरी शिपाट रूम झाली आहे दिसते तेव्हा. कलरचं बी काम चालू केलंय. तर ही फक्त वरचा हात आहे, परत बाकीचा हात कसा आहे काय तुम्हाला बघायला भेटलंच. पूर्णपणे टीव्ही अशी पूर्ण झाकून टाकली. साडी चांगली लावली काय का होय का? साडी नाही खराब आहे. कस काय? कुठली? देवा, लाल कलर माझ्या आवडीच्या साडीला हे करेल तो. तर ही पूर्ण फक्त पहिला हात आहे, ह्याच्यावर कलर येणार आहेत अजून. पहिला काय म्हणतात की ती घासणं बिसणं त्याच्यावर पूर्ण कलर येतो. पुट्टी मारली आता शिक. तर सगळा राडात चालू आहे. तर आता थांबा जरा 1 मिनिट. सगळं घरात पांढरं कुडच्या भाव सगळं पांढरं फुफुट आहे. तर मग आपण फक्त हॉललाच करायला लागलोय. आतमध्ये काय तसलं करायचं नाही फुफुट्याचं. ते फक्त आपलं ह्याच्यात करायचं आहे, आपलं डायरेक्ट कलर मारायचा आहे. फक्त मला हॉल चांगला दिसावा. एक तर पैशाचा लय प्रॉब्लेम आहे म्हणून म्हणलं थोडक्यात आपलं आता करावं. सगळा राडा जाईल. अजून एक 8 दिवस लागतात बघा सगळा राडा क्लिअर व्हायसाठी. तर चला आता गावात चाललोय मी ती POPचा कलर आणायला. नाही ते कॅम्प्युटरनं काहीतरी करतात ना, मग त्याचं ती ऑर्डर द्यायला चाललोय बघा. आणि शेवटपर्यंत म्हणजे फायनलचा व्हिडिओ कसा आलाय तुम्हाला बघायला भारी वाटेल का. तर त्या व्हिडिओमध्ये ना बरंच काही अशा आत्ता जेवढे पण व्हिडिओ दावलेत ते सगळे अर्धे काचेच आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम फायनलचा व्हिडिओ जो असेल ना आपला प्रगतिगावर यूट्यूब चॅनलला तुम्हाला बघा भेटेल. तर आत्ता आपण तुम्हाला देवघर दाखवतो. त्यापेक्षा पहिले मी तिकडून येतो आधी गावातनं, नंतर तुम्हाला देवघर दाखवतो. आज काय झाले तू तरीच वळा नाही माझी बोलायची आड काहीच लागलो नाही. तर चला. आणि परीला तर आता कसलाच वेळ नाही व्हिडिओला, फक्त रविवारीच व्हिडिओला बनवते ती आता. तर ती म्हणते पप्पा काय, आणि आलं की खेळाय बी टाईम पुरत नाही. त्याच्यामुळे ती काय आता इथून पुढे तुम्हाला चूज व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर तुमच्याकडे पावसाची सुरुवात झाली का? आपल्याकडे तर पावसाची सुरुवात झाली बघा. एक पडला पाऊस, ती बी किती पेंड बोलता, पण वातावरण पूर्णपणे थंड झालंय. तुमच्याकडे कुठं कुठं पाऊस पडलाय नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे चालू झालाय पाऊस. आमच्याकडे तर अजून एवढी गरमी आहे का नाही, लय उकडत आहे. आणि एकच पडलाय ती बी, आणि 6 बाळ ढगाळ बिगाळ येत आहे बघा. तर फर्निचरचं आपलं आज फायनल होत आहे. फर्निचरची लोक आतमध्ये आहेत 2 जण. आज टोटली फर्निचर फायनल होऊन जात आहे. आणि कलरचं तर चालू झालं आहे. तर चला आता महागाऱ्याला तुम्हाला देवघर दाखवतो. देवघर कसं आहे. लय खर्च गेला देवघरला. आधी 9,000चं देवघर घेतलं आणि परत मग त्याला काय केलं आपण, त्या देवघराला खालची बाजू कट केली, त्याला टेबल केलाय आणि त्या वरच्या साईडला कट करून त्याचंच छोटं देवघर बनवलं. त्यालाच फक्त त्याला पायऱ्या नाही त्या. तर मग 9 देवघर बनवलंय. लय खर्च केलाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देवघर किती खर्च केलाय बघा. तर फायनली मित्रांनो रेशन पण घेऊन आलो, गहू तांदूळ आणि कलर पण घेऊन आलो. हा तर कलर बी आणला POPचा. आणि हॉलचा कलर वेगळा मारलाय आपण, रॉयलमध्ये कलर मारलाय. हाय म्हणजे जास्त क्वालिटीला लय पैसे जातात. एक बकेट 5 का 6 हजाराला आहे. त्यामुळे आपलं सध्या सगळं घायगुतीला आले आणि कलरच्या टायमिंगला सगळं बजेट संपलेलं आहे. तर आता रॉयल फक्त हॉलमध्ये वापरतोय, पण बाकीचं सगळीकडे साधंच आहे. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी की मी विचार करतो यार नेमकं झालं कसं काय, तुम्हाला दाखवतो. बघू शकता बिंडकुळी बकेटमध्ये येऊन कसं काय पडली असेल, इथं आली असेल, इथून उडी कसं काय मारली असेल, तिला चढून टाकली असेल काय उडी, ही ना टाकली बी असेल काय सांगता बी येत नाही. तर चला आता आपण रेशन बी आणलंय. चिड्या काय तुला अरे तुझ्या शाळेचं राहिलं की तरी म्हणलं काही सरलं तुझ्या शाळेचं विचारायचं विसरलं की. शिव अजून शाळेलाच गेलेलं नाहीये है ना. आता जायची शिवबीन शाळेला, तरी म्हणलं काय काम विसरलं. तर ह्या बघा आपलं काम चालू आहे. कसं आहे गाडीवर फुफुटा बघा घासलं की सगळं बाहेरच येतंय. चार्जिंग चालू आहे गाडीची. सगळं राडाच आहे. गाणं आजच्या दिवस आहे. काय प्रॉब्लेम काय झालंय
चिकनच झालाय. चिकल झालाय खायला का. बघा शिजलंय बिजलंय सगळं झालंय. हे आई बाबाच्या घरी आयत्या खाल्ल्याचा परिणाम असतो का. हे आई तर नाही हो, पहिल्यांदाच माझ्याकडनं शाबूची खिचडी बिघडली. पहिल्यांदा आम्ही बळच खातोय आता. जाऊन दे, आज पालोय मी किचन मध्ये म्हणून कळलंय मला काय खेळ केलाय. कलर मामामध्ये येतोय. तुझे कपडे कसे काय खराब झाले ती ती सारखंच बोलवते. आणि बोलिवल्यावर अंगावर उडतो कसं काय तुझ्या पण पांढरं. मी काळं घातलंय त्यामुळे तेव्हा पांढरं नाही उठलं. हा चल देवघर दाखव जरा त्यांना. दह्यामध्ये आहे. थांबा. तर हे आहे आपलं देवघर. तर ह्याला आपण दरवाजे केले. दोन्ही उघड लॉक करून दाखव. आता ओपन कर. तर हे असे दरवाजे हे पण काम झालं त्या खाली. हे काय एकदाच काढायचं. हा तर हे आतलं थर्माइकचं कसं वाटलं. हा 3 स्टेप मध्ये बनवलेलं आहे आणि हे डिझाईन वगैरे पूर्ण. त्यानंतर हे असं हे बघा किती मोठं केलंय बघा. आणि आता हे कप्पे खाली 2 केले. ड्रावर आहेत. तर ह्याची मॅचिंग कशी वाटली वुडन वर आणि हँडल कसं वाटलं बघा एकदम. आता लाईट बघा लाईट. तेव्हा ही लाईट कशी होते बघा पूर्ण. आणि ही एक बटन आहे. सॉरी एकच बटनावर केलं का दोन्ही बी. तर हे बघा हे असं झालं आपलं देवघर. पहिलं देवघर कितीचं घेतलं 9,000. आणि आता ह्याला किती खर्च झालाय 30. काय वाटतं का थोडं तरी जीवाला का आधीच कळलं नव्हतं का ग तुला. अहो मला टेन्शन वाटलंच नव्हतं की एवढ्या लवकर फर्निचर होईल म्हणून. हा म्हणलं आता 4-5 वर्ष जातील. बरं आता ही लाईटीचा का मित्रांनो इथं लाईट आहे. आणि काय केलंय आम्ही ही म्हणली की बसून पूजा करायची तर खाली पॉईंट घेतलाय लाईटीचा. हो का इथं जाऊन द्या आता दिसणार नाही ह्याच्या बॅक साईडला. मग देवघर उंचच घ्यायचं होतं तर बॅक साईडला वरी जर काढला असतो तर टेन्शन नव्हतं. झालं ना. आपण जरी किती झालं त्या मिस्त्रीची बॅक साईडनं घ्यायला. तर जे पहिलं देवघर आहे आपण त्याचं काय केलं ह्या बघा. हे बघा हे पहिलं देवघर आहे. ह्याचा टेबल बनवलाय हे असा. आणि देवघर कुठे दाखवतो तुम्हाला. हे बघा हे आपलं पहिलं देवघर आहे. याला कटिंग करून परत रिकव्हर केलेलं पण आता बसून पूजा होईल याच्यावरती. तर फायनली आपलं देवघर झालं नाव. इकडे बघा फुफुटा कसलाय. मी म्हणतो गपचूप ह्याच्यातली पावडर काढावी. ही पावडर डब्यात भरावी. पाहिला लय दिवस जाईन पावडर. ही काय कळतंय बायकोला कशी किती मोठी पावडर आहे बघितली का. आयला काय सुद्धा नेऊ शकतो. 50 डबा भरते ना की सरळ. लय महाग आहे पावडर. किती पावडर आहे बघा. आणि बघा इकडे कसं केलंय बघा पूर्ण झाकलंय. टीव्ही बिव्ही पेपर लावलंय. तर ह्याच्या माग आपला टीव्ही युनिट आहे होय. मी काय म्हणतो पावडरला पैसे घालवण्यापेक्षा हीच केलं असतं की. कसली भारी पावडर आहे. अगं एकू बी आपण ही पावडर काय माहितीये कुणाला. रिकामं डबा काढ बाहेर. हा झाड मार. अयो फुफुटा काय करू डब्यात भरी डब्यात. आणि मेडिकल वाल्याला देऊ डब्यात भरू. रिकामं डबा असतील. हा तर मित्रांनो फुफुटा पावडर लावायची गरज नाही तुला आज. अजिबात लावू नको पावडर. तर मित्रांनो एक आनंदाची अशी बातमी आहे की लय टेन्शन घेत होतो आणि फायनली आपलं टेन्शन दूर झालेलं आहे. तर आनंदाची बातमी अशी आहे की आपलं इंस्टाग्राम आयडी वापस आलेली आहे गवारे फॅमिली. तर जवळपास आपल्या 11 जूनला आपली आयडी सस्पेंड झाली होती आणि कालच चालू झाली आयडी. तर थँक्यू सो मच. लय भारी वाटलं का तर 6.25 लाख फॉलोअर्स होते त्याला. आणि आयडी आली. आणि कुणी आणली आयडी ही मारती शोका. हे आपले गुरु आहेत. या गुरुनं आपली आयडी वापस आणली. तर विषय कसा आहे माहिती आहे का. आपल्या आयडीला आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस फेसबुकचा प्रॉब्लेम आला. इंस्टाग्रामची पहिल्यांदा प्रॉब्लेम आला. इंस्टाग्रामचा सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. सगळ्यांच्याच आयडिया जाणार आहेत मित्रांनो. कुणाचीच आयडी राहणार नाही. प्रत्येक वेळेस आता काय केलंय त्यांनी व्हेरिफिकेशन मागितलं. म्हणजे तुमचा सेल्फी परत तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड आणि ईमेल आय डी सगळं व्हेरिफिकेशन चालू आहे. त्यामुळे सगळ्यांच्या आयडिया गेल्यात. पण ज्याच्या आयडीला नियमाच्या बाहेर म्हणजे त्यांचे काही नियम असतात व्हिडिओ बनवताना की कशी व्हिडिओ बनवली पाहिजे हे ते. त्याचं जर नियमाचं पालन जर नाही केलं तुम्ही तर तुमची आयडी जाणार. तर काय जणांनी व्हिडिओचे पालन न करता व्हिडिओ बनवले तर त्यांची पण व्हेरिफिकेशन आलं. व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं पण कोणाची आयडिया वापसच आली नाहीत. पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. व्हेरिफिकेशन करताना काही लोक इतकी गडबड करतात त्याच्यामुळे काही जणांची आयडिया गेल्यात. आणि तो पॉईंट मला समजला आहे
की व्हेरिफिकेशन करताना काय काय प्रॉब्लेम असतात आणि ते व्हेरिफिकेशन किती स्टेपमध्ये कंप्लीट करायचं असते, तेव्हा आपल्याला तेव्हा ती आय डी आपली वापस आली. नाहीतर मी जर दुसऱ्यासारखी गडबड केली असती का तर आय डी माझी सुद्धा जात होती नुसतं व्हेरिफिकेशनमुळे बरं का. तर त्याच्यामुळे व्हेरिफिकेशनला गडबड करू नका. एक 4-5 दिवस लागतात आय डीचं व्हेरिफिकेशन व्हायला. नाहीतर आता थोडं व्हेरिफिकेशन झालं की दुसऱ्यांदा जाऊन आता ते तुम्हाला सांगण्यात बी मजा नाही. मी बी कुठाना केलता पण मी दुसऱ्या स्टेपला मला कळलं, त्याच्यामुळे माझी आय डी वापस आली फायनली. काय टेन्शन नाही आता. लय टेन्शन आलं होतं का तर आपल्याला त्याच्यावर जवळपास प्रमोशन मिळत आहेत. ते प्रमोशन गेले असते हातातनं आणि दुसऱ्यांदा शून्यातून आपल्याला परत दुसऱ्यांदा कष्ट करावे लागले असते. तर टेन्शन नाही, शून्यातून बी मी सुरुवात करणार होतो का तर आपल्याला काय एवढं इंस्टाग्रामवर माझा फोकस नाही आहे. पण तरी आपण एक 20-30 हजाराचं आपलं प्रमोशन मिळतं आहे त्याला महिन्याला. त्याच्यामुळं ती काय शून्यातनं जरी सुरुवात केली असती तर व्ह्यूज जरी जेवढे आले असते तरी आपलं ते प्रमोशन भेटलं असतं. का तर पुढच्या एजन्सीचे सगळ्यांचे आपल्याकडे कॉन्टॅक्ट होते. फक्त सगळा आपला यूट्यूबवर फोकस आहे सगळा. यूट्यूब जर गेलं असतं ना तर पाणीच गेलं नसतं, मला जेवणच गेलं नसतं. पण यूट्यूब जाणार बी नाही आहे. तशा सेटिंग लावून ठेवल्यात माझ्या गुरुनं. आणि जरी काय झालं तर माझा गुरु आहेच. तर आता सगळं झाल्यावर गुरु येणारच आहे आपलं घर बघायला. ह्याच्या आधी आलं होतं पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये त्यांना मी दाखवू शकत नाही, त्यांची प्रायव्हसी आहे. ती म्हणतात की माझं नाव कुठं निघलं नाही पाहिजे, नाही मी व्हिडिओमध्ये दिसलं पाहिजे. तर आता गुरु सगळं घर झाल्यावर बघायला येणारच आहेत. ह्याच्या आधी 2दा-3दा येऊन गेलेत, आता फायनली येणारच आहेत. सगळं काम झालं होणारच आहेत, आपलं थोडंच राहिले. चला बाय.